काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली की भाजपच्या प्रवक्ता असलेल्या एका महिलेला न्यायाधीश कसं बनवलं जाऊ शकतं. असं की त्याच्यामध्ये स्पष्टीकरण सकाळीच पक्षाच्या वतीने देण्यात आलेलं आहे. 2024 सालीच त्यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला नंबर 1. पण त्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे की कोणत्याही न्यायमूर्तीच्या नेमणुका ज्या उच्च न्यायालयात होतात, सर्वोच्च न्यायालयामध्ये होतात, त्यासाठी कोलेजियम असतो आणि ते कोलेजियमचे मुख्य असतात ते मुख्य न्यायमूर्ती असतात. मग तुम्ही आता कोलेजियमच्या कामाबद्दल आक्षेप घेणार का? मुख्य न्यायमूर्तीच्या निर्णयावर तुम्ही आक्षेप घेताय का? असे बेहरुल इस्लाम म्हणून काँग्रेसचे खासदार होते, राज्यसभेत निवडून गेले. नंतर त्यांना राज्यसभेत गेल्यानंतर त्यांना जज करण्यात आलं. म्हणजे हे काही प्रेसिडेंट जो आहे तर त्यावेळी ते हा स्पष्टीकरण काँग्रेस पक्षाने दिलं होतं की राजीनामा दिला आहे, पक्षात नाही ते आता. मला वाटतं जे कोणी टीकाकार असतील, मला वाटतं रोहित पवारांना काही नवीन नवीन संशोधन करण्याची एक सवय लागलेली आहे, तर त्यांनी मला वाटतं काही इतिहासही तपासला पाहिजे. आणि तुम्ही मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या कोलेजियमवर तुम्ही आक्षेप घेता, हे मला वाटतं अतिशय गंभीर आहे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केले होते सरकारवरती, त्याचा आधार घेऊन स्वतः न्यायमूर्तींनी त्यांना सुनावलं की तुमच्या भारतीयत्वावर देखील आता असे प्रश्न विचारताय, भारतीयत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले त्यांचे. असे त्यांचा भंपकपणा नेहमीच आता समोर आलेला आहे. आता ते सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारलं नाही. आता उद्या ते न्यायव्यवस्था टीका करायला सुरुवात करते. देशाबाहेर जाऊन, परदेशात जाऊन, विदेशात जाऊन देशावर टीका करायची, देशाच्या प्रधानमंत्र्यांना बदनाम करायचं, देशाला बदनाम करायचं. मग लोकसभेसारखं व्यासपीठ होतं ना तुम्हाला. लोकसभेच्या व्यासपीठामध्ये जाऊन, तिथं सभागृहामध्ये जाऊन तुम्ही पाहिजे, तुम्हाला सरकारचा कारभार मंजूर नाही आहे, तुम्हाला निर्णय मान्य नाही आहे, तर तिथं टीका करा ना. म्हणजे उलट अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी रशिया आणि भारताच्या बद्दल जे भाष्य केलं होतं की यांच्या एका आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल, आता त्यांनी ट्रम्पचा दाखला दिला. बरोबर मी पाहत होतो माध्यमातून की डोनाल्ड ट्रम्प म्हणतात ते बरोबर आहे की भारतीय अर्थव्यवस्था का हे म्हणतं ही काही इडियट काहीतरी म्हटलं शब्द वापरला त्याने म्हणतात. म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्पच्या दाखल्यानं आता दाखले घ्यायची गरज पडली. देशामध्ये इतकी उत्तम प्रकारचे म्हणजे आज जगाच्या मध्ये 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था देशात झाली, याचं कौतुक सोडून दिलं. पण डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतो याचं कौतुक जास्त आहे. यातून त्यांचा जो पोरकटपणा आहे, त्यांचा जो भंपकपणा आहे तो समोर येतोय. एकीकडे राज ठाकरे बरोबर युती होईल असं उद्धव ठाकरे म्हणत असतात आणि दुसरीकडे मात्र ते आता राहुल गांधींकडे गेले, तिथं इंडिया आघाडीच्या बैठकीला हजर राहून ते स्नेहभोजन घेणार आहेत. राज ठाकरेंना पसंत पडेल असे तर दोघांनी आता निर्णय, आता राज ठाकरेंना काय पसंत आहे नाही मला माहीत नाही, परंतु आज एनडीएची बैठकीचं मला वाटतं दायित्व हे आता उद्धव ठाकरेंना करावं लागतं. इंडिया आघाडीचं मला वाटतं ठीक आहे, आता ते भोजन करतील. मग मला वाटतं की राज ठाकरेंनाही भोजनाला बोलवतील, एका ताटात जेवतील का माहीत नाही आपल्याला. शेवटी आता असं आहे की तो निर्णय त्यांनी करायचा आहे. आमचे महायुतीची तयारी पूर्ण आहे. सगळ्या निवडणुकीला सामोरं जाताना 100% महायुती निवडणुका जिंकण्याच्या आम्ही तयारीत आहोत. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जात आहेत, काहीतरी मोठ्या घडामोडी घडतील अशी चर्चा राज्यात सुरू आहे. काय नेमकं त्या माझं कुठल्या घडामोडी नाही आहे, ही सगळे स्पेक्युलेशन आहे. मला व्यक्तिगत मला माहिती आहे तिथं काय दिल्लीत होतं मुंबईत, पण मला जे दिसतंय माननीय शिंदे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांचा कुठे अनादर करण्याचा प्रश्न येत नाही प्रशासनामध्ये काम करताना. आता माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांची त्यांनी वेळ मागितली भेटण्यासाठी, ते भेटायला गेले. त्यात काय वेगळं, त्यात वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही.